हे लोक कशी डायरेक्शन करतात मी त्यांच्या तालमी अटेंड करायची नाही, खरोखर खूप छान की रमेश भाऊंचा नाट्य प्रवास, सामाजिक प्रवास, सांस्कृतिक प्रवास हे खरं म्हणजे अजून न संपणारा असा एक हा प्रवास आहे. कारण अजून मुलाखत आता दोन वाजण्याचा सुमार झालेला आहे. पोटामध्ये कावळेही ओरडत आहेत. त्यामुळे या मुलाखतीचा मी आता समारोप घेतोय. फक्त इतकंच सांगतोय की रमेश भाऊच्या शब्दाला किती मान आहे हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. कारण आजच्या तटरक्षक साप्ताहिकीचा पहिला अंक प्रकाशित करताना रमेश भाऊला मी सांगितलं की रमेश भाऊ, आपल्याला प्रभाकर पणशीकर आपल्या पहिल्या अंकाचं प्रकाशनाला येऊ शकतील का? ते म्हणाले निश्चिंत राहा, ते येतील. रमेश भाऊ मला शिवाजी मंदिरच्या दुसऱ्या मजल्यावरती नाट्यसंपदा वाटते संस्था आहे त्यांची, त्या संस्थेमध्ये प्रभाकर पणशीकरांनी माझी 2दा मुलाखत घेतली. त्यामध्ये पहिला प्रश्न विचारला की हे तटरक्षक नाव आहे का तुला सुचलं की तू पेपर सुरू करतोय? तर मी त्याला सांगितलं कोकण किनारपट्टीवरच्या अनेक समस्या आमच्या मच्छीमारांच्या, कोळी समाजांच्या अनेक समस्या आहेत. त्या समस्या सरकारपर्यंत पोहोचत नाही. आणि मी तेव्हा मला 12 वर्षाचा पत्रकारितेचा अनुभव होता. मी तरुण भारतमध्ये होतो, इतर दैनिक पेपरचा संपादक होतो. पण माझं जे मत आहे, खरं मत, ते दैनिक पेपर मांडत नव्हतं, त्याच्यामध्ये काटछाट करत होते. म्हणून मला हा माझा स्वतःचा पेपर सुरू करायचा आहे. पणशीकरांनी सांगितलं तू निश्चिंत राहा, 2 ऑक्टोबरला मी तुझ्या वृत्तपत्राच्या उद्घाटनाला मी येणार, त्यांनी मला शब्द दिला.